एकादशी ही भगवान विष्णूंची आवडती आणि त्यांना समर्पित अशी एक तिथी आहे। मानव जन्माला येऊन तुम्ही कोणतेही उपवास व्रत वैकल्य करा किंवा न करा, पण एकादशीचं व्रत अवश्य करा असं आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल। आणि आपली आजी, पणजी, काका, मावशी, मामा, मामी यांना तुम्ही बघितलेलं असेल की इतर कोणते व्रत एक वय झाल्यानंतर ते करोत किंवा न करोत, पण कितीही जरी ते थकले तरी एकादशीचं व्रत करतात, एकादशीचा उपवास कधीच मोडत नाहीत। आणि बरेचसे पुरुष मंडळी सुद्धा तुम्ही बघितलेले असतील, ते कोणतेच व्रत कोणताच उपवास करत नाहीत, पण एकादशीचा उपवास करतात। एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात। युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या 2 याप्रमाणे 12 वर्ष एकादशी केल्या होत्या। हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केलेले आहे। ज्यांना नव्याने एकादशी व्रत सुरू करायचे असेल तर ते या आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करू शकतात, किंवा काही कारणाने या आषाढी एकादशीला तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर येणाऱ्या कार्तिक एकादशीपासून सुद्धा तुम्हाला जर 12 महिन्याच्या एकादशी पकडायच्या असतील तर तुम्ही करू शकता। एकादशीचा उपवास हा घरोघरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत केला जातो। एकादशीचा उपवास जो असतो तो 24 तासांचा असतो। म्हणजे इतर उपवासाला आपण कसं दिवसभर उपवास करतो आणि रात्री जेवण करून उपवास सोडतो, पण एकादशीच्या उपवासाला असं नसतं। दिवसभर फराळ करायचा असतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पूर्णावरणाचा स्वयंपाक करून किंवा साधा वरण भात भाजी पोळी आणि त्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवून सुरुवातीला गोड पदार्थ खाऊन हा जो उपवास असतो एकादशीचा तो द्वादशीला सोडला जातो। एकादशीच्या उपवासाला भगर, साबुदाणा, राजगिरा, रताळी उपवासाचे जे कोणते पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता, पण एकादशी आणि दुप्पट खाशी असं मात्र करायचं नाही। कारण एकादशीच्या उपवासाला ढेकर येईल एवढं खाऊ नये असं म्हटलं जातं, आणि एकादशीच्या उपवासाला खाऊन खाऊन झोप येईल एवढं खाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं। एकादशीच्या उपवासाला दुपारी झोपू नये असं सुद्धा म्हटलं जातं। आणि हो, अजूनही माझ्या घरामध्ये हे सर्व नियम पाळून एकादशीचा उपवास केला जातो। आणि अजूनही माझे आजी आजोबा, माझे आजोबा 89 वर्षाचे आहेत, माझी आजी 85 वर्षाचे आहे, हेही एकादशीचं व्रत जे आहेत ते आवर्जून करतात। यंदा 2025 मध्ये 6 जुलै वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा माता रुक्मिणी सोबत आवर्जून करावी। पूजेसाठी सकाळी देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावर पुरुष सूक्त जमलं तर 16 वेळा म्हणून शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। 16 वेळा पुरुष सूक्त तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर अगदी फक्त 1 वेळा पुरुष सूक्त म्हणा आणि विठ्ठलाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती थोडेसे तांदूळाची रास टाकायची आणि त्यावर ठेवायची आहे। त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची, समोर आपल्या उजव्या हाताला चौरंगावर ठेवायची, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर गणपती बाप्पा स्वरूप 1 सुपारी ठेवायची आहे। किंवा तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालू शकतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलशाची सुद्धा स्थापना करू शकता, किंवा फक्त गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं। आता सुरुवातीला गणपतीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं, त्यानंतर तुमच्याकडे दुर्वा असतील, लाल फूल असेल ते गणपतीला अर्पण करायचं आणि गणपतीला साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेला गंध कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांना फुलं आणि आवर्जून 1 का होईना तुळशीचं पान विठू माऊली चरणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही फळाचा किंवा जे काही उपवासासाठी पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे, आणि नंतर मग तुम्ही विठ्ठलाची आरती करू शकता। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की विठू माऊलीची आरती कोणती करायची, तर बघा, सुरुवातीला गणपतीची आपली सुख करता दुःख हरता आरती करायची आणि त्यानंतर
जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीव लगा, जय देव ही जी विठ्ठलाची आरती आहे युगे 28 विटेवर उभाची, तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. तुम्ही गुगलवर टाका, ही आरती तुम्हाला मिळून जाईल, किंवा लिहिलेली वगैरे तुमच्याकडे पुस्तक असेल आरतीचं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ही आरती तुम्ही करू शकता. यानंतर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला अवघड जात असेल तर या दिवशी तुम्ही तिथे समोर बसून डोळे बंद करा, हात जोडा आणि विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवर ऐकलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि सकाळच्या या घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला जर तुम्हाला मिळाली तर 1000 तुळशीपत्र विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्हाला विठू माऊलीला अर्पण करायचे आहेत. पण आता 1000 तुळशीपत्र मिळणं सगळ्यांना शक्य होत नाही, तर अशा वेळेला जे काही 1, 2, 5, 7 तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची, विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आणि त्यानंतर ती विठू माऊलीला अर्पण करायची. किंवा जी काही तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवू शकता, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि विष्णू सहस्त्र नामावली म्हणून ती तुम्हाला विठू माऊलीला अर्पण करायची आहेत. तर ही सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे. आणि दिवसभर जेवढं शक्य होईल तेवढं विठ्ठल 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 या मंत्राचं स्मरण करायचं आहे, किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचं स्मरण आपण नक्कीच करू शकतो. आता तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर अशा वेळेला आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यावर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने, त्यानंतर सेम अशी पूजा मांडणी करून तिथे बाळकृष्णांची मूर्ती चौरंगावरती ठेवायची आहे. पूजन झाल्यानंतर जो काही उपवासासाठी पदार्थ बनवलेला असेल किंवा फळं असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर मग गणपतीची आरती, नंतर विठ्ठलाची आरती म्हणून सेम तुम्हाला जे काही तुळशीपत्र असतील विष्णू सहस्त्रनामावली म्हणून ते अर्पण करायचे आहेत आणि विष्णू सहस्त्रनामाचं या दिवशी पठण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी उत्तर पूजा करायची. पूर्णवर्णाचा स्वयंपाक शक्य असेल तर तो बनवायचा, नाही तर वरण भात, भाजी पोळी, कांदा लसूण वापर न करता बनवायचं. एखादा गोड पदार्थ बनवायचा, सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर सुरुवातीला गोड पदार्थ खाऊन आपला आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो आपल्याला द्वादशीला सोडायचा आहे. सुतक मासिक पाळी असेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास धरू शकता, पण पूजा जी आहे ती तुम्ही करू शकत नाही. मासिक पाळी असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा देवपूजा केली तरी सुद्धा चालेल, पण सुतक असेल तर मात्र तुम्ही पूजापाठ करू शकत नाही, फक्त तुम्हाला उपवास धरायचा आहे. आणि तुम्ही गर्भवती महिला असाल, तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील, डॉक्टरांनी तुम्हाला उपवास वगैरे करू नका असं सांगितलेलं असेल तर तुम्ही उपवास करू नका. 1 वर्ष गॅप झाला तर काही हरकत नाही, पुढच्या वर्षीपासून तुम्ही उपवास नेहमीप्रमाणे करू शकता. पण डॉक्टरांनी तुम्हाला असं काहीही सांगितलेलं नाही, तुमची हेल्दी प्रेग्नेन्सी असेल तर मात्र तुम्ही उपवास करू शकता. पण उपवास करताना जास्त साबुदाणा वगैरे खाऊ नका, भगर वगैरे किंवा उपवासाचे जे भगरीपासून बनवले जाणारे किंवा जास्तीत जास्त फळ ज्यूस याचा समावेश तुम्ही उपवासामध्ये करू शकता. याचबरोबर तुमच्या घरामध्ये इतर व्यक्तींना जर उपवास नसेल तर भाजी पोळी वरण हा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता, पण भाजी वरण करताना त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका. आणि हो, या दिवशी तांदूळ सुद्धा खाल्ले जात नाहीत, त्यामुळे भात सुद्धा घरामध्ये बनवू नका. भलेही तुम्हाला तुमच्या घरामध्ये उपवास कोणाला असो किंवा कोणाला नसो, पण या दिवशी भात किंवा तांदूळ जे आहेत किंवा तांदूळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते चुकूनही खायचे नाहीयेत. कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं म्हणजे नर मांस खाल्ल्यासारखं आहे, त्यामुळे तांदूळ खाणं या दिवशी टाळा. आणि चुकून जर एकादशीचा उपवास मोडला तर घाबरून जाऊ नका. तुम्ही जो काही फराळ केलेला असेल आणि त्यानंतर जे काही तुम्ही उष्ट वगैरे खाल्लेले असेल ज्यामुळे उपवास तुमचा सुटला तर तेवढ्यावरच तुम्ही थांबा. नंतर तुम्ही जेवणही करू नका, जाऊ द्या आता माझा उपवास मोडला आहे मी जेवणच करते, तर असं करू नका. जाणून बुजून करू नका. तुमचा जो उपवास मोडला आहे तो नकळतपणे मोडलेला आहे, मग याचं काही तुम्हाला पाप वगैरे नाही. पण तुम्ही जाणून बुजून जर नंतर जेवण वगैरे केलं तर मग स्वतःहून आपण याचं पाप किंवा आपले कर्म जे आहे ते स्वतःहून आपण खराब करून घेतो आणि त्यानंतर कर्म फिरून मग आपल्याला ते पुढे भोगणंच आहेत. म्हणून तुम्ही काहीच खाऊ नका. चहा कॉफी एखादं फळ वगैरे तुम्ही खा, त्यावर थांबा आणि दुसऱ्या दिवशी मग उपवास सोडू शकता. किंवा तुम्हाला खूपच खंत वाटत आहे की माझा एकादशीचा उपवास मोडला, वर्षभरातून फक्त मी हाच तो उपवास करते आणि तो चुकून मोडला, तर मग तुम्ही सेम
त्या दिवशी काही खाऊ नका. दुसऱ्या दिवशी द्वादशीला मग तुम्ही काय करू शकता की एकादशीचा उपवास धरू शकता आणि मग सेम एकादशी सारखं जे फराळाचे पदार्थ वगैरे जे आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्ही द्वादशीला सगळे खाऊ शकता आणि त्रयोदशीला मग तुमचा एकादशीचा द्वादशीला जो पकडलेला उपवास आहे तो तुम्ही सोडू शकता. किंवा जर चुकून तुमचा उपवास मोडला असेल तर त्यानंतर तुम्ही काहीच खाऊ नका. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे एकादशीचा द्वादशीला उपवास सोडा आणि एकादशीच्या दिवशी भगवंताला प्रार्थना करा की हे चुकून झालेलं आहे यासाठी माफ करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की घाबरून जायचं नाही की माझा हा उपवास मोडला मग देव मला शिक्षा देईल, आता माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल. कारण का देव हा कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा कधीच कोणाचं वाईट करत नाही. कारण आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देव हा भीतीचा विषय नाहीये, तर देव हा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे चूकभूल झाली जरी असेल तर भगवंताकडे माफी मागा आणि जे काही नामस्मरण असेल, सेवा असेल त्या आपल्या या दिवशी आवर्जून करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.